नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF आणि सराव पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF दिल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। ती PDF सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, यंदाचा भारतरत्न पुरस्कार किती व्यक्तींना मिळाला? बघा, यंदाचा भारतरत्न पुरस्कार एकूण किती व्यक्तींना मिळालेला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, यंदाचा भारतरत्न हा पुरस्कार एकूण 5 व्यक्तींना हा मिळालेला। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा, भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा, भारताचे कृषी मंत्री ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील अर्जुन मुंडा, हे भारताचे केंद्रीय कृषी मंत्री व ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये एकूण किती रोख रक्कम मिळते? बघा, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारामध्ये एकूण किती रोख रक्कम मिळते? बघा, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारामध्ये एकूण 25 लाख एवढी रोख रक्कम मिळते। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, नुकतेच निधन पावलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते? बघा, नुकतेच निधन पावलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे 12वे मुख्यमंत्री होते। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून खालीलपैकी कोणते चिन्ह मिळाले? बघा, शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून खालीलपैकी कोणते चिन्ह हे मिळालेले आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील तुतारी फुंकणारा माणूस, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी हे चिन्ह त्यांना मिळालेले आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, गुजरातमधील शेतकऱ्यांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली कर विरोधी मोहीम संघटित केली होती? बघा, गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली कर विरोधी मोहीम संघटित केली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गुजरातमधील शेतकऱ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली कर विरोधी मोहीम ही संघटित केली होती। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, महात्मा गांधी हे खालीलपैकी कोणत्या एका अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते? बघा, महात्मा गांधी एकदाच खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष ते राहिले होते? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील महात्मा गांधी एकदाच बेळगाव येथील अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष हे राहिले होते। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, प्रसिद्ध भारत छोडोचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता? बघा, प्रसिद्ध भारत छोडो यांचा ठराव पुढीलपैकी कोणी मांडला होता? बघा, भारत छोडोचा ठराव महात्मा गांधी यांनी मांडलेला तो ठराव आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, सायमन कमिशन निषेधाच्या दरम्यान प्राणघातक जखमी झालेल्या स्वातंत्र्य सेनानीचे नाव पुढीलपैकी काय? बघा, सायमन कमिशनच्या निषेधादरम्यान प्राणघातक जखमी झालेल्या स्वातंत्र्य सेनानीचे नाव पुढीलपैकी काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सायमन कमिशन बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील लाला लजपत राय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोणास ओळखले जाते? बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 11 बघा, सन 1929 मध्ये केंद्रीय कायदे मंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणारे क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होते. बघा सन 1929 मध्ये केंद्रीय कायदे मंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणारे क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. भगतसिंग आणि बुटकेश्वर दत्त या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, चंदनाचे तेल चंदनाच्या झाडाच्या खालीलपैकी कोणत्या भागापासून मिळवतात. बघा चंदनाचे तेल चंदनाच्या झाडाच्या खालीलपैकी कोणत्या भागापासून मिळवतात. बघा विद्यार्थी, चंदनाचे तेल हे चंदनाच्या ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. गाभ्याचे लाकूडपासून चंदनाचे बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प. एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प नाशिक जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. बघा कोटा हा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोटा हा औष्णिक ऊर्जा केंद्र राजस्थान या राज्यामध्ये तो स्थित आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15 बघा, नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. बघा नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. तर ही संस्था मसूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 16 बघा, डायक्लोरोमिथेन या वायूला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते. डायक्लोरोमिथेन या वायूला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते. बघा डायक्लोरोमिथेन म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. फ्रेऑन वायू या वायूला संबोधले जाते. बघा प्रश्न क्रमांक 17 बघा, भारतामधला सर्वात प्राचीन पर्वत खालीलपैकी कोणता आहे. भारतामधला सर्वात प्राचीन पर्वत पुढीलपैकी कोणता पर्वत आहे. तर आरवली हा पर्वत भारतामधला सर्वात प्राचीन पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, राज्यपाल आणि राज्य मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण असतो. बघा राज्यपाल आणि राज्य मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण असतो. तर यांच्यामधला दुवा मुख्यमंत्री हा यांच्यामधला तो दुवा असतो. प्रश्न क्रमांक 19 बघा, खालीलपैकी पाण्याचे अतिशुद्ध रूप खालीलपैकी कोणते. पाण्याचे अतिशुद्ध रूप पुढीलपैकी कोणता आहे. सर्वात अतिशुद्ध पाण्याचे रूप कोणते असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. पावसाचे पाणी या ठिकाणी सर्वात जास्त शुद्ध असलेले पाणी असते. बघा पुढचा प्रश्न बघा, स्टेनलेस स्टील या समिश्रामध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात. स्टेनलेस स्टीलमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात. स्टेनलेस स्टीलमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. क्रोमियम लोखंड कार्बन ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, सोडियम क्लोराईड म्हणजेच खालीलपैकी काय होय. बघा सोडियम क्लोराईड म्हणजेच खालीलपैकी काय होय. बघा सोडियम क्लोराईड म्हणजे साधे मीठ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 22 बघा, महाभियोग ही प्रक्रिया महाभियोग ही प्रक्रिया घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आली. महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेली. बघा ती तरतूद. महाभियोग ही संकल्पना कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे. बघा राष्ट्रपतींचा महाभियोग. बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. कलम 61 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. बघा इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. इटियाडोह.
विद्यार्थी मित्रांनो, एटीआडो हे धरण गोंदिया या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचं कार्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले? बघा, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचं कार्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? तर त्यांनी आपले कार्य ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू केले होते. प्रश्न क्रमांक बघा 25 बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? ताडोबा, तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा. बघा, जेव्हा तू जन्माला आला होतास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य कालवाचक क्रियाविशेषण या प्रकारचं हे वाक्य आहे. बघा, प्रश्न क्रमांक 27 बघा, खालील शब्दामध्ये आपला धातू साधित नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा. धातू साधित नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. धातू साधित नसलेला. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कोणता राहील? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं कर्जव या ठिकाणी धातू साधित नसलेला शब्द होईल. बघा, पुढचा प्रश्न बघा, विरुद्ध अर्थी नसलेली जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायचे. बघा, विरुद्ध अर्थी नसलेली जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा, नसलेली या ठिकाणी कोणती असेल? मुक्त. बघा, या ठिकाणी नसलेली शब्द या ठिकाणी ओळखायची जोडी, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. या ठिकाणी विरुद्ध अर्थी नसलेली जोडी होईल. प्रश्न क्रमांक 29 बघा, आभाळामध्ये पौर्णिमेचा चंद्र उगवला होता या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी संयुक्त क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, मनपटल हा जोडशब्द खालीलपैकी कोणत्या जोडशब्दामधून बनले? मनपटल या ठिकाणी जोडशब्द आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या जोडशब्दामधून बघा बनलेला तो शब्द आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील. मनस्पटल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 31 बघा, बसेल या शब्दाच्या रूपामधले आख्याताचं नाव या ठिकाणी आपल्याला सांगायचं. बसेल, बघा, बसेल या शब्दाच्या रूपामधलं आख्याताचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 32 बघा, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यामध्ये अधोरेखित शब्द सर्वनामाचा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येतो? बघा, अधोरेखित शब्द बघा स्वतः आहे, तर स्वतः सर्वनामाच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येते? स्वतः, तर स्वतः आत्मवाचक सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, सदाचार हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण? सदाचार हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे? बघा, सदाचार हा शब्द, बघा, सदाचार हा शब्द व्यंजन संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यामध्ये क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी पुरुष लिंग व वचन या बाबतीत अनन्वय किंवा अनन्वय म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा विद्यार्थी मित्रांनो, वाक्यामध्ये क्रियापदाचा कर्ता कर्म यांच्याशी पुरुष लिंग व वचन याच्यामधला अनन्वय म्हणजेच ऑप्शन क्रमांकाच्या या ठिकाणी प्रयोग होय. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 35 बघा, आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे या काव्यपंक्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार या ठिकाणी आलेला आहे? तर आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे उपमा अलंकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 36 बघा, या ठिकाणी आपला अनेक वचन रूप या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, अनेक वचन रूप आज्ञा, बघा, आज्ञाचं अनेक वचन रूप या ठिकाणी आज्ञे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोणते शब्दयोगी अवयव लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही? बघा, पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अवयव लावताना शब्दाचं सामान्य रूप या ठिकाणी सामान्य रूप होत नाही? बघा, सामान्य रूप होत नाही. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. च हा अवयव लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही. बघा, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीमध्ये मुद्रावर आढळत नाही? बघा, खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीमधील मुद्रावर आढळत नाही? बघा, हडप्पामध्ये आढळत नाही, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. गाय हा प्राणी
हडप्पा संस्कृतीमध्ये मुद्रावर आढळत नाही. प्रश्न क्रमांक 39 बघा, मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वाक्यप्रचाराचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे. टेंभा मिरवणे. बघा टेंभा मिरवणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आहे, तोरा दाखवणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घोडा बांधण्याची जागा त्यांना पुढीलपैकी बघा काय म्हणतात? घोडा बांधण्याची जागा बघा त्यांना काय म्हणतात? तर त्यांना पागा असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, गावाचे प्रवेशद्वार त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? गावाचे प्रवेशद्वार बघा गावाचं प्रवेशद्वार त्यांना काय म्हणतात? तर त्यांना वेस असे म्हणतात. वेस. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हेला या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी आपल्याला सांगायचं. बघा हेला. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आपलं असेल. पुढचा प्रश्न बघा, बेंडूक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी खालीलपैकी बेंडूक. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बेटकी.